नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. आरंभने ऑफिसमधून शुभांगीला फोन केला. खरं तर त्याला ऑफिसमध्ये जाण्याची अजिबात इच्छा होत नव्हती, परंतु नाईलाज होता. नाहीतर ताराला संशय आला असता. दादिसांनी परवानगी दिली हे तिला कधी एकदा सांगतोय असं त्याला झालं होतं. त्याचा फोन आलेला पाहून तिच्याही चेहऱ्यावरती गोड अशी स्माईल आली. हॅलो. शुभांगी फोन उचलून हळूच गोड आवाजात बोलली. काय करतेस शौर्याची परी? तो लाडीक आवाजात बोलला. तुम्ही पोहोचलात ऑफिसमध्ये? हो, जस्ट आलोय आणि आल्या आल्या तुलाच फोन केलाय. गुड न्यूज आहे. व्हिडिओ ऑन कर ना. म्हणजे दादिसांनी परवानगी दिली तर? शुभांगी हसत बोलली. हो, आता व्हिडिओ ऑन कर ना, मला तुला पाहायचं आहे, आरंभ बोलला. तुम्हाला जाऊन फक्त 1 तासभर झाला असेल, ती हसत बोलली. रॉंग. तुला पाहून मला जवळपास 3 तास झालेत. बोलताना तो त्याच्या घड्याळात पाहत होता आणि ती हसली. व्हिडिओ ऑन कर ना, तो पुन्हा तिला विनंती करत बोलला. मी किचनमध्ये आहे, कसं करू? ओके, मग रूममध्ये जाऊन फोन कर. हुकूम, मी किचनमध्ये काम करतेय, ते मध्येच सोडून कसं जाऊ? आणि आज मला भरपूर काम आहे, तुमच्याशी बोलायला वेळ नाही मिळणार. म्हणजे मला कामं नाहीत असं तुला म्हणायचंय का? एक मिनिट, म्हणजे मी बिनकामाचा माणूस आहे असं म्हणायचंय का तुला? तो भुवया उंचावत बोलला. मी कुठे, तुम्हीच म्हणताय, ती खुदकन हसत बोलली. मग काय करतेस किचनमध्ये? सगळ्यांचा नाश्ता तर मागाशीच झाला होता, इतक्या लवकर लंच? लंच सोबत संध्याकाळच्या जेवणाची तयारी सुद्धा, ती हसत बोलली. व्हॉट? पण आपण तर डिनरसाठी बाहेर जातोय ना? तो थोडंसं गोंधळून बोलला. नाही, आपण सगळे घरीच डिनर करणार आहोत. आणि दादिसांचं काय? तो गोंधळून बोलला. त्याही येणार आहेत आणि आता त्या यापुढे कधीच हॉटेलमध्ये राहणार नाहीत, इथेच राहतील, ती रिलॅक्स होत बोलली. व्हॉट? बडे पापा गेलेत त्यांना आणायला आणि मला विश्वास आहे यावेळी दादिसा नाही म्हणू शकणार नाहीत. असं झालं तर या जगात माझ्या इतकं खुश कोणीच नसेल. तुला माहित नाही शुभांगी, डॅड खूप एकटे पडलेत. त्यांना दादिसांची फार गरज आहे. इतके दिवस त्यांनी त्यांच्या चुकीची शिक्षा भोगली, पण आता त्यांनाही माफी मिळायला हवी. मला त्यांचा हा एकटेपणा नाही पाहावत, आरंभ बोलला. आता ते एकटे राहणार नाहीत, आपण सगळे आहोत ना त्यांच्यासोबत. आय एम व्हेरी हॅपी शुभांगी, अँड आय नो हे सगळं तुझ्यामुळे होत आहे. तूच डॅडला मनवलं असणार, हो ना? मी काही केलेलं नाही. त्यांच्या मनामध्ये जे होतं ते कृतीत आणण्यासाठी थोडी मदत केली आहे बस. गोष्टी तेव्हाच घडतात जेव्हा आपल्याला मनातून कराव्याशा वाटतात. दादिसांनी त्यांना माफ करावं असं बडेपप्पांच्या मनात होतं, पण त्यांनी भीतीपोटी कधीच प्रयत्न केले नाहीत. आता ते नक्कीच प्रयत्न करणार आणि त्यामध्ये ते यशस्वी सुद्धा होणार, शुभांगी बोलली. खरंच असं होईल ना? का नाही? माझा विश्वास आहे हा परिवार पुन्हा पहिल्यासारखा हसता खेळता होईल. कोई गिले नहीं, कोई शिकवे नहीं, सिर्फ एक दूजे के लिए प्यार और सम्मान रहेगा. खरंच खूप नशीबवान आहे मी की तू माझ्या आयुष्यात आलीस. तू आलीस आणि माझं सगळं आयुष्यच बदलून गेलं. ज्या नात्यांवर मला विश्वास नव्हता त्या नात्यांवरती आता माझा विश्वास आहे. असं वाटत होतं की जगामध्ये प्रेम फक्त नावालाच आहे, खरं तर पैसा सगळं काही आहे. बट आय वॉज रॉंग. जगात सगळ्यात मोठं आहे ते प्रेम आणि नाती, आपली माणसं. आपली माणसं जर आपल्या सोबत असतील तर आपण कुठल्याही परिस्थितीवरती मात करू शकतो. प्रेमानं सगळं जग जिंकता येतं, आरंभ बोलला. अरे वा, हुकुम, आप तो हमारी वाणी बोलने लगे, शुभांगी त्याला चिडवत बोलली. संगत का असर है राणीसा, तोही अगदी लाडीक आवाजात बोलला आणि इकडे शुभांगी लाजेनं गोरी मोरी झाली. थँक्यू फॉर एव्हरीथिंग परी, तो यावेळी थोडा भावुक होत बोलला. बस बस, अब और तारीफ नहीं तो मैं भी थोड़ी घमेंडी बन जाऊंगी, ती विषय बदलत बोलली. ये बात तो सही कही आपने, इस हुकुम की रानीसा जो हो आप,
थोड़ा गुरूर, थोड़ा घमंड तो होना ही चाहिए, और वो आपको सूट भी करेगा. आरंभ हसत बोलला. मी वाट पाहतीये, लवकर या, ती लाजून म्हणाली. बिल्कुल, आप बस आंख बंद करके हमें याद कर लेना, दूसरे पल हम आपके पास होंगे. बाय. तिनं लाजून फोन ठेवून दिला. थोडं रोमॅन्टिक बोललं की ही लगेच लाजून फोन ठेवून देते. तो थोडासा खट्टू होत स्वतःशीच बोलला आणि त्यानं चेअर समोर फिरवली. समोर जय उभा होता आणि त्याचं बोलणं ऐकून जय खळखळून हसायला लागला. तो कितीतरी वेळेपासनं त्यांचं हे गुलुगुलू प्रेमाचं बोलणं एन्जॉय करत उभा होता. आरंभने चेअर फिरवली असल्यानं त्याला तो केबिनमध्ये आल्याचं लक्षातच आलं नाही. आरंभ बारीक डोळे करून त्याच्याकडे थोड्याशा रागानं पाहत होता. आरंभ, हे काय होतं? जय बोलला. कुठे काय? राणीसा, हुकुम, प्यार का असर, क्या बात है? जय समोरच्या चेअरवर बसून हसत बोलला. तू आमचं बोलणं ऐकलंस? आरंभने कपाळावरती आठ्या पाडून त्याच्याकडे पाहिलं. हो, सगळं ऐकलं. जय अगदी निर्लज्जपणे हसत बोलला. तुला अजिबात काही मॅनर्स आहेत की नाही? आरंभ बोलला. नाही. तो पुन्हा खट्याळपणे हसत त्याला म्हणाला आणि त्यावर आरंभ देखील हसला. तू खरंच खूप बदललायस आरंभ, आणि तुला असं पाहून खरंच खूप छान वाटतंय. नाहीतर आधी सडू, खडूस, सगळ्यांवरती हुकूम चालवणारा, सतत काम, पैसा, बिझनेस याच गोष्टी करणारा आरंभ फार बोरिंग होता. जय बोलला. हो का? आरंभ त्याला रोखून पाहत बोलला. आय एम व्हेरी हॅपी फॉर यू अँड ऑल क्रेडिट गोज टू माय लव्ह. वा, क्या बात है. शुभांगीने मॉडेलिंगसाठी होकार दिलेला दिसतोय. जय बोलला. येस, आणि दादीसांनी सुद्धा. आरंभ हसत बोलला. वा, ही खरंच खूप छान बातमी आहे. मी लगेच राणीला सांगतो. तिला माझ्या लोणावळ्याच्या फार्म हाऊसचा पत्ता पण सेंड कर. उद्या मी आणि शुभांगी तिथे जातोय. शुभांगी आता तिथेच राहील. तिचं ट्रेनिंग, मेकओव्हर आणि आपल्या डिझाईन्सचं फायनल ट्रायल तिथेच होईल. आरंभ बोलला. ग्रेट, आणि याची सपनाला भनकही लागणार नाही. जय अगदी खुश होत बोलला. सपना 2 दिवसांनी येणार आहे. मी 2 दिवस तिथे थांबेन, पण त्यानंतर मी आहे ना, मलाही तेवढाच राणीला पटवायचा चान्स मिळेल. जय बोलला. ठीक आहे, पण कामाकडे दुर्लक्ष करू नकोस. बी केअरफुल. शुभांगी बंगल्याच्या बाहेर पडता कामा नये. तिच्याबद्दल, आपल्या प्लॅनबद्दल कुणाला काहीच कळता कामा नये. आरंभ हसत बोलला. डोंट वरी. पण आरंभ, नताशा? मला वाटतं आपण तिला सगळं सांगावं, म्हणजे तिची आपल्याला मदतच होईल. जय बोलला. आय थिंक येस. आरंभने लगेच फोन करून मग नताशाला बोलावून घेतलं. येस सर. नताशा केबिनमध्ये येत बोलली. आज आपण लंचला बाहेर जातोय. एक महत्त्वाचं डिस्कशन आहे. आरंभ बोलला. ओके सर. नताशा बोलली. वेअर इज प्रशांत? जय बोलला. आज सुट्टी घेतली आहे त्यानं. नताशा बोलली. का? जय बोलला. माहीत नाही सर, काहीतरी काम आहे म्हणत होता. नताशा बोलली. ठीक आहे, तू जाऊ शकतेस. आरंभ बोलला. थँक्यू सर. नताशा निघून गेली. प्रशांतला रिझाईन द्यायला सांग. जय बोलला. आत्ताच नको. शो झाल्यावरती त्याला फायर करू. त्यानंतर त्याला या इंडस्ट्रीमध्ये कोणीच काम देणार नाही, याचा बंदोबस्त केलाय मी. आरंभ बोलला. आणि तो आदित्य, त्याचा काही विचार केलायस की नाही? जय बोलला. या शो नंतर तो कसाही हरणार आहे आणि त्याची पोलखोल आपण नाही तर मिस्टर सिंधिया करणार आहेत. त्यामुळे त्याला पुन्हा अशा शोमध्ये कधीच पार्टिसिपेट करता येणार नाही आणि तो पुन्हा आपल्या वाट्याला जाणारही नाही. आरंभ खुनशी हसत बोलला. ग्रेट. आता तू सपनाला काय सांगणार आहेस? ती नवीन मॉडेल्सबद्दल नक्कीच विचारेल. जय बोलला. या शोची तीच मेन मॉडेल असेल आणि ती याच भ्रमामध्ये तिच्या तयारीत राहील. पण ऐनवेळी स्टेजवरती शुभांगी रॅम्प वॉक करेल. आरंभ बोलला. आणि तेव्हा तिचा चेहरा पाहण्यासारखा असेल. जय देखील हसत बोलला. शुभांगीला समोर पाहून ती शांत तर बसणार नाही, पण सगळ्यांसमोर ती काहीच करू शकणार नाही. मला काळजी नंतर होणाऱ्या ड्रामाची आहे. आरंभ बोलला. म्हणजे? जय न समजून
त्याच्याकडे पाहत होता. दादिसांनी अट ठेवली आहे की शो नंतर मी सगळ्यांसमोर शुभांगीला माझी पत्नी म्हणून आणावं, आरंभ बोलला. मग यात प्रॉब्लेम काय? जय बोलला. इतकं सगळं झाल्यावरती सपनाने तिथे काही गोंधळ घालू नये म्हणजे मिळवलं, कारण संपूर्ण मीडिया तिथे असणार आहे. तिनं जर काही हरकत केली तर आपल्याकडे तिच्या विरोधात पुरावे आहेत. डोंट वरी, ती इतकी हुशार तर नक्कीच आहे की हे सगळं पाहून ती नक्कीच समजून जाईल की आपल्याला तिच्याबद्दल सगळं कळालंय. मला नाही वाटत शो नंतर ती तुझ्या समोर यायची ही हिंमत करेल, जय बोलला. होप सो, आरंभ बोलला. तिचा जास्त विचार करू नकोस, आता फोकस फक्त शोवर कर. बाय द वे, डिनर प्लॅन झाला आणि मला तू अजून इन्व्हिटेशनही दिलं नाहीस, जय बोलला. तुला इन्व्हिटेशनची गरज आहे का? आरंभ हसत बोलला. नाही, मी नक्की येतोय, जय देखील हसत बोलला. तर मग मित्रांनो, आता पहा, एकदम जोरदार तयारी चालू आहे शोची. पाहूयात पुढे काय होतंय ते. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा भाग, ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.